श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत 10 प्रकारची माणसे जी असतात ते आपल्या आयुष्याची माती करतात. आणि ही माणसं कोणची आहेत तुम्हाला या व्हिडिओत ऐकायला मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे आणि या प्रवासात आपण अनेक व्यक्तींना भेटतो. काही व्यक्ती आपल्याला प्रोत्साहन देतात, मार्गदर्शन करतात आणि आपल्याला यशाच्या दिशेने पुढे नेतात. पण काही जण असे असतात की ते आपले पाय कसे खेचता येतील याची वाट पाहत असतात. दुसऱ्याला त्रास कसा होईल म्हणून कितीतरी लोक नाही त्या उठाठेवी करत असतात. त्यात त्यांना यश पण मिळते. याला आसुरी आनंद म्हणतात. मुद्दाम त्रास देणारे लोक हे मुळात जिद्दी, हट्टी आणि दुराग्रही प्रकारचे असतात. अशी लोक आपल्या आत्मविश्वासाला ठेच पोहोचवतात आणि आपले जीवन नकारात्मकतेने भरून टाकतात. समाजातील स्वार्थी, लबाड लोकांकडून झालेली फसवणूक, लबाडी या कारणामुळे लोकांना आयुष्यात काहीच चूक नसताना सुद्धा जीवनात बराचदा त्रास सहन करावा लागतो. म्हणून अशा व्यक्तींना वेळीच ओळखणे आणि त्यांच्यापासून स्वतःला दूर ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. चला तर मग अशा 10 प्रकारच्या व्यक्तींना कसे ओळखायचे आणि त्यांच्यापासून कसे सावध राहायचे ते आपण पाहूया. नंबर 1, नकारात्मकता पसरवणारी माणसे. या लोकांबरोबर तुम्ही बोलायला सुरुवात केली तर तुम्हाला असे जाणवेल की तुम्ही काही बोललात तरी त्या लोकांच्या संवादामध्ये वाईट, नकारात्मक किंवा आपल्याला चुकीच्या पद्धतीने विचार करायला लावणारी वाक्य असतात. अशा व्यक्ती नेहमीच नकारात्मक दृष्टिकोन ठेवतात. त्यांच्यासाठी जगात काहीच चांगलं होत नाही. कुठलीही गोष्ट समोर आली तरी ती कशी चुकीची आहे याचाच विचार ते करतात. अशा व्यक्ती तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम करतात. त्यांच्या सततच्या नकारात्मक विचारामुळे तुम्हालाही वाईट वाटू लागतं. अशा लोकांकडे एखादी समस्या सोडवण्याऐवजी ती कशी बिघडते असाच सल्ला तुम्हाला मिळू शकतो. भलेही एखादी गोष्ट करताना अडचणी येतातच, पण सांगण्याची एक पद्धत असते. प्रथम सकारात्मक बोलणे अपेक्षित असते, नंतर समस्या, अडचणी तुम्ही सांगू शकता. परंतु तुम्ही जर त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवला तर तुमच्यातही नकारात्मक विचार येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहण्याचे योग्य आहे. नंबर 2, तक्रार करणारी माणसे. तक्रार करणारी माणसे कधीच समाधानी नसतात. त्यांना कशातच आनंद मिळत नाही आणि ते नेहमी परिस्थितीबद्दल, इतराबद्दल किंवा त्यांच्या आयुष्याबद्दल तक्रार करत राहतात. अशा व्यक्तीच्या सानिध्यात राहिल्यास आपणही नकारात्मक विचारांच्या गर्तेत अडकतो. अशा माणसाच्या सततच्या तक्रारी आपल्यावरही विपरीत परिणाम करतात. असा अनुभव बऱ्याच जणांना कामाच्या ठिकाणी येत असेल. आपण कितीही चांगलं काम केलं तरी एखादा कुरकुर करणारा बॉस सतत त्यामध्ये चुका काढून तक्रारी करत असतो. एकत्र कुटुंबात राहणाऱ्या स्त्रियांनाही अशी सतत तक्रार करणारी माणसं नक्कीच भेटत असतात. त्यांच्यापासून अंतर ठेवून राहिल्यास आपल्याला समाधान आणि शांतता मिळेल. नंबर 3, ईर्ष्या करणारी माणसे. ईर्ष्या करणारी माणसे इतरांच्या यशाला सहन करू शकत नाहीत. तुम्ही काही चांगलं केलं, तुम्हाला काही मोठं यश मिळालं तरी अशा व्यक्ती तुम्हाला प्रोत्साहन देण्याऐवजी तुमच्या यशावर शंका उपस्थित करतील. त्यांच्या दृष्टिकोनातून तुमचं यश क्षुल्लक वाटतं आणि त्यांचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करतात. किंवा मग त्यांना वाटतं की तुम्ही काहीतरी गडबड करून चुकीच्या पद्धतीने यश मिळवलं आहे. बऱ्याच वेळा अशी लोकं तुमच्या चारित्र्याविषयी गैरसमजुती पसरवायलाही मागे पुढे पाहत नाहीत. यामुळे तुमचा आत्मविश्वास खालवतो आणि तुमचं मनोबल कमी होतं. त्यामुळे अशा व्यक्तीपासून दूर राहणं योग्य ठरतं. नंबर 4, स्वार्थी माणसांना फक्त स्वतःचं भलं दिसतं. त्यांना तुमची मदत हवी असते, पण त्यांच्याकडून तुम्हाला कधीही कुठलेही सहकार्य मिळत नाही. अशी माणसं तुम्हाला फक्त त्यांचा फायदा होईपर्यंत सोबत ठेवतात आणि काम झाल्यानंतर तुम्हाला बाजूला करतात. त्यांच्याबरोबर राहिल्यास तुम्ही कधीही समाधान मिळवू शकत नाही. जेव्हा गरज असेल तेव्हा ही माणसे तुमच्याशी गोडगोड बोलतात, पण एकदा का गरज संपली की मग तुम कोण हम कोण. मग मागे तुमच्याविषयी वाईट बोलणे असो, चुगल्या करणे असो, अशी माणसे कुठे मागे राहत नाहीत.
कारण त्यांच्या दृष्टिकोनात फक्त स्वार्थ महत्त्वाचा असतो. नंबर 5. निंदक माणसे. अशा व्यक्तींना नेहमीच दुसऱ्याबद्दल वाईट बोलण्यात रस असतो. ते सतत इतरांची निंदा करतात आणि अशा प्रकारच्या गप्पामध्ये आपणही नकळत सामील होतो. निंदक व्यक्ती दुसऱ्यांच्या आयुष्यातील नकारात्मक बाबीवर लक्ष केंद्रित करतात आणि त्यांचं इतरांमधील कमतरता हायलाईट करण्याचा प्रयत्न करतात. अशा व्यक्ती तुमच्या सकारात्मक विचारावर देखील परिणाम करतात. त्यांच्या सततच्या नकारात्मक चर्चेत तुम्ही अडकू शकता आणि त्यांच्यामुळे चूक नसतानाही तुम्ही खूप मोठ्या अडचणीत येऊ शकता. म्हणून त्यांच्यापासून लांब राहणे इतकं हिताचं आहे आणि जर कधी बोलण्याचा प्रसंग आलाच तर अत्यंत सांभाळून विचार करूनही या लोकांशी बोलावे. नंबर 6. कंटाळवाणी माणसे. कंटाळवाणी माणसे नेहमीच वैतागलेली असतात. त्यांच्यासोबत वेळ घालवणं म्हणजे एक प्रकारचा मानसिक त्रास असतो. त्यांना आनंद, उमेदी किंवा उत्साहाचा स्पर्श नसतो. तुम्ही कशाही विषयावर बोललात तरी ते कंटाळा आणि निराशा पसरवतात. पिकनिकला जाऊ म्हटलं तरी छान आनंद, उत्साह न दाखवता तिथे जाणं कसं धोकादायक आहे किंवा कोणकोणती प्रॉब्लेम येतील हा पाडा हे लोक वाचतात. मित्रांमध्ये गप्पा मारताना पण यांची चुळबुळ असते. मला कधीकधी असा प्रश्न पडतो की सतत कंटाळलेली ही माणसे आनंदाने नक्की कशातून त्यांना मिळवता येईल. अशा व्यक्तीमुळे आपल्याला मानसिक त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांच्यापासून दूर राहणं योग्य ठरतं. नंबर 7. अभिमानी माणसं. अशा माणसांना स्वतःच्या यशाचा फारच अभिमान असतो आणि त्यांना इतराची किंमत नसते. त्यांना नेहमीच स्वतःला श्रेष्ठ ठरवायचं असतं. इतरांच्या भावनांचा विचार करत नाहीत आणि त्यांच्या मनातील विचाराचं योग्य आहेत असं मनातल्या त्यांच्या अहंकारामुळे यांच्याशी संवाद साधणं कठीण होतं. ही अभिमानी माणसं म्हणजे जास्त श्रीमंत माणसे. यांना गची बाधा झालेली असते. त्यांचं म्हणणं असं असतं की आम्ही जिकडे उभे राहिलो तिकडे बाकी लोक म्हणजे कोणीच नाही, आम्हीच श्रेष्ठ. सर्वांनी आम्हाला भाव दिला पाहिजे. आणि मग जसे हे वागतात तशीच त्यांची फॅमिलीसुद्धा स्वतःला अतिशहाणी समजू लागतात. भलेही त्यांच्याकडे काही नसेल तरी त्यामुळे अशा व्यक्तींशी जास्त जवळीक टाळावी. नंबर 8. स्वतःची मते लादणारी माणसे. अशा व्यक्ती आपल्याला मतांनाच महत्त्वाचं मानतात आणि त्या मतावरूनच इतरांना योग्य किंवा अयोग्य ठरवतात. त्यांच्याकडे इतरांचे विचार, भावना किंवा दृष्टिकोन यांची कदर नसते. ते नेहमीच आपली मते दुसऱ्यावर लादण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला स्वतंत्रपणे विचार करणं आणि निर्णय घेणं अशा लोकांच्या प्रभावाखाली असताना कठीण होऊन जातं. कदाचित त्यांच्याकडे अनुभव, पैसा जास्त असू शकतो, पण त्यांचा अर्थ असा नाही की त्यांनी दुसऱ्यांची मतं ऐकूनच घेऊ नये. पैसा, अनुभव एका जागी आणि नवीन कल्पना, सृजनशीलता एका जागी. त्यामुळे त्यांच्या मतांचा अडथळ्यात न अडकता आपला निर्णय घ्या. नंबर 9. सतत चुकांसाठी दोष देणारी माणसे. अशी व्यक्ती आपल्याला अपयशी ठरवण्यासाठी तयार असतात. तुमचं कुठलंच काम योग्य झालं नाही असं त्यांना नेहमीच वाटतं आणि ते आपल्या चुका दाखवून आपल्या खच्चीकरण करतात. त्यांच्या या दोषारोपामुळे तुम्ही तुमचं आत्ममूल्य हरवू शकता. सतत चुका शोधणाऱ्या लोकांच्या सानिध्यात राहिल्यास आपला आत्मविश्वास खालवतो. म्हणून त्यांच्यापासून दूर राहणे योग्य ठरतं. नंबर 10. संधीसाधू माणसं. संधीसाधू माणसांना फक्त आपलं भलं हवं असतं. त्यांना तुमच्या भावनांची, गरजांची कदर नसते, तर फक्त त्यांच्या स्वार्थाची चिंता असते. अशा माणसांनी तुम्हाला फक्त स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करून घेणं ही त्यांची मानसिकता असते. त्यांच्याकडून तुम्हाला कधीच खरं मित्रत्व मिळत नाही. अशा लोकांपासून खूप जास्त सावध राहावं लागतं. कारण की लोक तुमच्याकडून सगळं काम करून घेतात, गोड बोलतात, पण जेव्हा वेळ येते तेव्हा सगळं क्रेडिट स्वतःकडे घेऊन तुम्हाला अलगद बाजूला ढकलतात. यांच्यापासून सावध राहून आपलं भावनिक स्वातंत्र्य जपा. मित्रांनो, आयुष्यात योग्य व्यक्तीशी नाती जुळवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्या व्यक्ती तुमच्या जीवनाचा खेळ करतात त्यांना ओळखून त्यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवा. हेच आपल्या सुखाचं गमक आहे. अशा व्यक्तीपासून जपून राहिल्यास आपण आपली मानसिक शांतता आणि प्रगती साध्य करू शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा व्यक्तींना
शक्य तितक्या लवकर ओळखता आले पाहिजे. मित्रांनो, विचार करा. विचार ऐकताना तुमच्याही लक्षात आलंच असेल की आपल्यालाही जीवनात यातील अनेक व्यक्ती येऊन आपल्याला त्रास देऊन गेल्या आहेत किंवा अजूनही त्रास देत आहेत. तर अशा व्यक्ती ओळखल्यावर त्यांच्याशी सीमारेषा आखणं महत्त्वाचं आहे. त्यांच्याशी संवाद साधताना स्वतःच्या विचारावर ठाम राहा आणि त्यांच्या नकारात्मकतेला आपल्या आयुष्यात जागा देऊ नका. योग्य वेळेस योग्य सौम्यपणे विरोध करा आणि आपले विचार स्पष्टपणे मांडून त्यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवा. तरच सहज सुसह्य होईल. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारासह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असे सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटूया नवीन विचारासह. तोपर्यंत धन्यवाद.